आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। MiG-21 ची निवृत्ती, भारतीय हवाई दलाचा शौर्यगाथेचा साक्षीदार। भारतीय हवाई दलाचा कणा मानलं जाणारं MiG-21 लढाऊ विमान आज तब्बल 6 दशकांच्या अद्वितीय सेवेनंतर कायमचं निवृत्त होत आहे। 1962 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झालेलं MiG-21 हे त्या काळातील सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक सुपरसॉनिक विमान होतं। सोव्हिएत रशियाकडून मिळालेलं हे तंत्रज्ञान भारतासाठी वरदान ठरलं आणि याच विमानामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला विमान निर्मितीचा पाया रचता आला। MiG-21 ने 1965च्या युद्धापासून पाकिस्तान विरुद्धच्या कारवायांमध्ये आघाडी मिळवून दिली। अगदी बालाकोट एअर स्ट्राईकमध्येही आपली ताकद दाखवली। अपघातांमुळे त्याला फ्लाइंग कॉफिन असं नाव मिळालं, परंतु तज्ज्ञांच्या मते खरी समस्या प्रशिक्षण प्रक्रियेत होती, विमानात नव्हे। MiG-21 ने भारतीय वैमानिकांना धैर्य आणि कौशल्याच्या कसोटीवर घडवलं आणि जगातील सर्वोत्तम वैमानिकांमध्ये स्थान मिळवून दिलं। आता या ऐतिहासिक विमानाच्या निवृत्तीनंतर त्याची पोकळी स्वदेशी तेजस भरून काढणार असून भारतीय हवाई दलाच्या भविष्यातील सामर्थ्याला नवा उंचाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।